नवसाला पावणाऱ्या विरारच्या जीवदानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे। डोंगर माथ्याच्या कुशीत वसलेलं जीवदानी मातेचं मंदिर नवरात्रीत भाविकांनी फुलून निघालंय। सुरक्षेविषयी येथे कडेकोट उपाययोजना आखण्यात आल्यात। विरार पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर वनराणीनं फुललेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर 900 फूट उंच डोंगरावर 110 फूट उंचीची 7 माळ्यांची भव्य इमारत जीवदानी मंदिराचा साज घेऊन उभी राहिलेली दिसते। जीवदानीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या गडावर 17व्या शतकाच्या सुमारास जीवधन नावाचा किल्लाही अस्तित्वात होता। महाराष्ट्रातील 18 शक्तिपीठातील एक शक्तिपीठ म्हणून विरारची जीवदानी देवी नावारूपाला आली आहे। मातेच्या अनेक आख्यायिका आहेत, त्यापैकी एक अशी की फार पूर्वी या गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात गाय चरत होते। एकदा त्या शेतकऱ्याने गायीचा पाठलाग करून एका स्त्रीला गायीच्या चाऱ्याचे पैसे मागितले। इतक्यात ती स्त्री गायब झाली आणि गायीने कड्यावरून स्वतःला झोकून दिलं। तेव्हापासून गायीनं जीवाचं दान केलं म्हणून त्या डोंगराला जीवदानीचा डोंगर आणि त्या डोंगरावर वास्तव करणारी आदिमाता जीवदानी म्हणून सर्वमुखी झाली। शिवाजी महाराजांच्या काळात बारकीबाई नावाची भक्त तेथील मूर्तीची पूजा करीत होते। त्या बाईला जीवदानी देवीचा साक्षात्कार झालेला। जीवदानी देवीची आख्यायिका म्हणजे थोडक्यात सांगायची अशी की जीवदान देती म्हणून त्या गडाचं नाव जीवदान गड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरून या देवीचं नाव जीवदानी देवी असं पडलेलं आहे। अशा 3 प्रकारच्या आख्यायिका आहे। एक गायीची आख्यायिका आहे, एक स्त्रीची पण काहीतरी गायीची स्त्री वगैरे झाली अशी आख्यायिका आहे। अशा 3 प्रकारच्या आख्यायिका आहे। आज सकाळपासून सारखी 4 वाजेपासून सारखी रीग लागलेली भाविकांची। आपण अंदाज तर नाही सांगू शकत, पण भरपूर पब्लिक असते। आपल्याकडे रोज सकाळी पहाटे 4 वाजता अभिषेक केला जातो, त्याच्यानंतर साडी शृंगार केला जातो, त्यानंतर 5:30 वाजता आरती होते आणि 5:45ला पब्लिक घ्यायला आपण सुरुवात करतो। दिवसेंगणी जीवदानी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होते। नवरात्रीच्या 9 दिवसात 10 लाख भाविक येतात। भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिराच्या सुरक्षिततेसाठी 150 छुपे कॅमेरे लावण्यात आलेत। मंदिर व्यवस्थापनाने स्वतः 110 सिक्युरिटी गार्ड, 125 स्वयंसेवक, विवा कॉलेजचे 200 NCC कॅडेट तसंच काही स्थानिक ग्रामस्थांना सुरक्षिततेसाठी मदतीला घेतलंय। 4 मेटल डिटेक्टर, 125 पोलीस देखील भक्तांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत। पावसापासून त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकण्यात आलेत। वैद्यकीय व्यवस्थाही करण्यात आली आहे। जीवदानी देवीचे दर्शन आणि आरती भक्तांना लाईव्ह YouTubeद्वारेही पाहता येणार आहे। भक्तांसाठी 10 दिवस मोफत भंडाऱ्याचेही आयोजन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, तर पार्किंगसाठी गडाच्या खाली खास व्यवस्थाही केली आहे। जय जीवदानी। दरवर्षीप्रमाणे नवरात्री उत्सव हा धूमधडाक्यात साजरा करण्याच्या दृष्टीने आमच्या जीवदानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही भाविकांसाठी भरपूर प्रकारच्या सुखसुविधा वगैरे केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की सुरक्षेच्या दृष्टीने बघितलं असेल की तुम्ही पायऱ्यांच्या इकडे किंवा इतर याच्या इकडेच आम्ही मेटल डिटेक्टर लावलेले आहेत, ज्याच्यामधनं कुठल्याही वस्तू काही जाऊ नये आणि लोकांना हानी होऊ नये या दृष्टीने बघितलेलं आहे। लोकांवर नजर ठेवण्यासाठी 160 ते 170 CCTV लावलेले आहेत की जे ऑल ओव्हर त्याच्यावरती मॉनिटरिंग होतं आहे। सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा फौजफाटा यावेळी डबल आलेला आहे। 100च्या वरती पोलिसांचा फौजफाटा आहे। आमचे स्वतःचे जवळजवळ 125 सुरक्षा रक्षक आहेत। त्याच्या माध्यमातून आम्ही सुरक्षा कशा प्रकारे होईल ते होईल। तसेच आमच्या विवा महाविद्यालय जे आहे त्याच्यामधली 200 मुलं ही NCCची मुलं आहेत। ती दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलं त्यांचा सहभाग असतो आणि त्या दृष्टीने आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त कसं लोकांना हे देईल त्याप्रमाणे करत असतो। आपण बघितलं असेल की सकाळी 5:30 वाजता पहिली आरती होते, दुपारी 12 वाजता दुसरी आरती होते आणि संध्याकाळी 7:30 वाजता दुसरी। त्याप्रमाणे आपण त्यावर निगराणी वगैरे ठेवून हे केलेलं असते। बाकीचं म्हणाल तर खाली भाविकांना आल्यानंतर त्यांना खाली उतरल्यावर त्यांना मोफत आमच्याकडनं जेवणाची सोय केलेली आहे। विरारच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागामधून पण लोक येतात, तर त्यांच्या ज्या गाड्या येतात तर पार्किंगची सोय आपण पूर्णपणे तिथे 100 गाड्या राहू शकतो अशी गडाच्या खाली पार्किंगची सोय केलेली आहे। आपण दुसरं अशा प्रकारे लाईव्ह पण जे घर बसून बघू शकतात असे लाईव्ह मी मगाशी म्हणाला तेव्हा की संपूर्ण महाराष्ट्रामधनं पण येतात, महाराष्ट्राच्या बाहेरची पण लोक येतात, आउट ऑफ इंडिया तिकडनंही लोक येतात आणि आमची अपेक्षा असते की दरवेळी 8 ते 10 लाख पब्लिक येते, पण यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त लोक येतील अशी अपेक्षा आहे। कारण गेल्या वेळी कसं की 8 ते 9 दिवसाची होती, यावेळी पूर्ण 10 दिवसाचा नवरात्री उत्सव आहे। तर त्या दृष्टीने आपण तयारी केलेली आहे आणि जास्तीत जास्त
लोकांना कशा प्रकारे दर्शन आणि बाकीच्या सोयी मिळतील याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत. देवीच्या दर्शनासाठी भाविकांना 1200 पायऱ्या चढून जावं लागतं. त्याचबरोबर मंदिर ट्रस्टने भाविकांना मंदिरात जाण्यासाठी आधुनिक फनिक्युलर ट्रेनचीही व्यवस्था केली आहे. त्याची क्षमता 80 ते 100 माणसांची आहे. 7व्या मजल्यावरून भक्तांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी 50 माणसांची क्षमता असणाऱ्या 2 लिफ्ट नव्याने लावण्यात आल्या आहेत. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या देवीचं दर्शन घेतल्यावर भाविक समाधानी होत आहेत. आम्ही हे वसई तालुक्याचे रहिवासी आहे. ही वसई तालुक्याची इष्टदेवता आहे. आपण म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची श्रद्धासाठी आपण देवीच्या प्रकारे आपण इथे येतो आणि आम्ही दरवर्षी देवीला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दर्शनाला येतो, कारण ही आपल्या वसई तालुक्याची इष्टदेवता आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून हिची आख्यायिका आहे.